नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जसं की गेल्या काही दिवसापासून पाहतोय, आजसुद्धा मार्केटमध्ये क्लिअर कट डायव्हर्जन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे बँक निफ्टीला दुसरं कोणाचीही आवश्यकता नसल्यासारखी एकटेच म्हणजे एक चांगली मूव्हमेंट, अपसाईडची मूव्हमेंट बँक निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्याचबरोबर निफ्टी असेल किंवा मिड कॅप असेल, याच्यामध्ये आपल्याला तशा पद्धतीची मूव्हमेंट पाहायला मिळालेली नाही आहे. मग आता उद्या महत्त्वाचं जे निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामध्ये निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते आणि बँक निफ्टीची जी काही रॅली आहे ती कंटिन्यू राहू शकते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण त्यावरती डिस्कशन करणार आहोत. ज्यावेळेस गव्हर्नमेंट फॉर्मेशन झालं, म्हणजे रिझल्ट नंतर गव्हर्नमेंट फॉर्मेशनला 1-2-3 दिवस लागले, त्यावेळेस एक चांगलं अपमूव, म्हणजे मोदी गव्हर्नमेंट पुन्हा फॉर्म होतं हे पाहिल्यानंतर एक चांगलं अपमूव आणि त्यानंतर मार्केटमध्ये काहीही होताना पाहायला मिळालं नाही आहे. मुद्दामूनच मी 30 मिनिटाची टाईम फ्रेम ठेवलेली. जर आपण इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल एक रेंज क्रिएट केलेली आहे मार्केटने आणि त्या रेंजमध्येच मार्केटचं कामकाज, मार्केट इन द सेन्स निफ्टी, बँक निफ्टी तर नक्कीच आज चांगली मूव्हमेंट आलेली आहे, परंतु निफ्टीमध्ये तसं होताना पाहायला मिळत नाही आहे. म्हणजे जर अप्पर साईडची लेवल पाहिली तर ती आहे 23,680. सोमवारी आपण जो व्हिडिओ बनवला होता ना, त्यामध्ये याच लेवलविषयी डिस्कशन केलेलं होतं. आता डाऊन साईडची जी लेवल आहे ना, ती येते 23,450च्या आसपास. जे क्लोजिंग होतं परवा दिवशीचं 23,465, ती महत्त्वाची, परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी, ती महत्त्वाची लेवल आहे आता आपल्यासाठी. त्याच्या खाली एक डाऊन साईडचा मूव्ह आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि जोपर्यंत 23,680 ब्रेक होत नाही तोपर्यंत चांगली अपसाईडची मूव्हमेंट आपल्याला खास करून निफ्टीमध्ये पाहायला मिळणार नाही आहे. म्हणजे याच रेंजमध्ये काहीचं मार्केट काम करताना पाहायला मिळणार आहे. ऑप्शन ट्रेडरला खूप काही प्रॉफिट कमवण्याची संधी याच्यामध्ये मिळत नाही आहे. आता अपसाईडला एक चांगलं प्रॉफिट बुकिंगची अपेक्षा आहे. विकली ॲनालिसिस मी डिस्कस केलेला आहे, त्यामध्ये अगदी समजून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीचं अपेक्षा आहे. जो आपला मंथली कॅन्डल आहे ते क्लोजिंगच्या वेळेस कुठे जाऊ शकते याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. आता उद्या आपण याला कशा पद्धतीने प्ले आउट करू शकतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. एक महत्त्वाचा ट्रिगर पुढील काही दिवसामध्ये आहे, तो आहे एक फ्लोअर टेस्ट होऊ शकते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लोकसभेचे सभापती कोण होतील हे एक महत्त्वाचं ठरणार आहे. 24 जून आणि 26 जून आता सध्याला त्या तारखा आहेत, मे बी त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात, परंतु त्याच्या अनुषंगाने मार्केटमध्ये काही बदल होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता उद्या महत्त्वाचा ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो हे लक्षात ठेवायचं. त्यासाठीची जी लेवल आहे ती आहे 23,465. या लेवलला मार्क करून ठेवा. जोपर्यंत याच्या खाली जात नाही ना, तोपर्यंत डाऊन साईडचा चांगला ट्रेड आपल्यासाठी प्लॅन होणार नाही. परंतु हे प्रॉफिट बुकिंग जे पाहायला मिळालेलं ना अप्पर साईडनं, कालही मिळालं होतं, त्याच्या अगोदरही याच पद्धतीने, म्हणून 23,465च्या खाली एक चांगली डाऊन साईडची मूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. मग त्याचे जे टार्गेट आहे ते अगदी 23,380 ते 360 हा जो 20 पॉईंटचा झोन आहे तो, आणि 23,250 ही लेवल खूप महत्त्वाची ठरणार आहे. आता ज्या पद्धतीने आपण वरती सस्टेन केलेलं आहे ना, ही लेवल खूप महत्त्वाची ठरू शकते. जर उद्या 23,465 ब्रेक झालं तर तुम्ही अगदी 25 ते 30 पॉईंट स्पॉटवरती स्टॉप लॉस लावून या टार्गेटसाठी सुद्धा बसू शकता. स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचे आहेत, परंतु फायनल टार्गेट जे आहे ते 23,250चं आपल्याला पाहायला मिळू शकतं. कधी जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि ही थोडा वेळ सस्टेन करून ही लेवल ब्रेक करते. गॅपडाऊनच्या केसमध्ये थोडं रिस्की होऊ शकतं. जर गॅपडाऊन 420, 415 आणि आजचा लो सुद्धा याच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे दोन सपोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे, 23,465 आणि दुसरा तो 23,425च्या आसपास जो काही आजचा लो बनलेला आहे तो. कदाचित मग इथून जर डबल बॉटम घेऊन वरती मार्केट येते ना, तर तुमचा छोटा मोठा स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता आहे, परंतु डाऊन साईडची मूव्हमेंट आपल्याला इथून खाली चांगली पाहायला मिळू शकते. गॅपडाऊनच्या केसमध्ये काय होऊ शकतं, मार्केट वरती येऊन रिटेस्ट करू शकतं ही लेवल आणि पुन्हा एखादं बेरिश फॉर्मेशन जर इथे बनतं तर नक्कीच डाऊन साईडचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. अपसाईड कुठे आहे तर अपसाईड थोडं ट्रिकी बनलेलं आहे. जी मोठी मूव्हमेंट आहे ती 23,680च्या वरती, 23,675 घेऊन चला, जो काय आजचा हाय बनलेला आहे तो, त्याच्यावरतीच एक चांगली अपसाईडची मूव्हमेंट पाहायला मिळणार आहे. पण उद्या एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन करताना ही लेवल सुद्धा खूप महत्त्वाची ठरू शकते. ती लेवल आहे 23,565 किंवा 23,560 याच्यावरती. मग ते फ्लॅटने जाऊ देत किंवा गॅप ओपनिंग, फ्लॅट ओपनिंगनंतर इथे जाऊन थोडा वेळ सस्टेन करून जर एखादा ब्रेकआउट बनवला तर नक्कीच तुम्ही बाईंगची पोझिशन क्रिएट करू शकता. 620, 680 या दोन टार्गेटसाठी इथे प्लॅन करू शकता. आणि 680 जर ब्रेक होते तर उद्या एक चांगलं शॉर्ट कवरिंग 700च्या वरती तुम्हाला पाहायला मिळू शकतं. 700च्या वरती एक चांगलं शॉर्ट कवरिंग, खरं तर 600च्या वरतीच आपल्याला शॉर्ट कवरिंगचा ट्रेड पाहायला मिळू शकतो, जो वरती अजून 100 ते 150 पॉईंट एक्स्ट्रा देऊन जाईल. म्हणजे 800 ते 850 पर्यंतची मूव्हमेंट आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकते. पण निफ्टी ज्या पद्धतीने या रेंजमध्ये आहे ना, या रेंजमध्ये क्वांटिटी कमीच ठेवायच्या आहेत आणि वेळोवेळी आपला प्रॉफिट बुक करायचा किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत राहायचं आहे. जी चांगली मूव्हमेंट आहे ती याच्यावरती आणि खाली 465च्या खालीच आपल्याला पाहायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीने आज खूप चांगली मूव्हमेंट दिली. खरं तर याचे चिन्ह आपल्याला कालच मार्केटमध्ये पाहायला मिळालेले होते. आज आमचे अतिशय सुंदर ट्रेड झालेले आहेत. म्हणजे कालच 50-500चा कॉल घेऊन गेलेलो होतो, अगदी 100च्या आसपास भेटला होता काल दुपारी 1:30-2च्या दरम्यान, आणि मग ती पूर्ण मूव्हमेंट जी आहे ना ती कॅप्चर करता आलेली आहे. खरं तर काही प्रॉफिट हा
51, 250, 300 या रेंजमध्ये बुक करायचं ठरलं होतं आणि अगदी तेच सोमवारचा जर व्हिडिओ पाहिला तर तिथे डिस्कस केलेला आहे. जोपर्यंत 50-250च्या वरती मार्केट निघत नाही तोपर्यंत बाईंगची पोझिशन क्रिएट करायची नाही आणि जसं 50-250 ब्रेक होणार आहे तर आपण अगदी 51-700पर्यंतच्या टार्गेटसाठी प्लॅन करू शकतो. हे विकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेलं होतं आणि त्याच पद्धतीने इथे ट्रेड प्लॅन झाला. फक्त इथून एक चांगलं शार्प प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा एक स्कॅल्पिंगचा ट्रेड मिळाला, ज्यांना मिळाला असेल त्यांना पण हा एक स्कॅल्पिंगचा ट्रेड आणि पुन्हा मार्केटने जी अपसाईड आहे खरं तर 51-200 ज्यावेळेस पुन्हा ब्रेक झालं म्हणजे फर्स्ट टाईम आणि सेकंड टाईम ज्यावेळेस सेकंड टाईम ब्रेक झालं ना तर एक चांगली मोठी मूवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळाली आहे. जवळजवळ 700 ते 800 पॉईंट वन वे पाहायला मिळालेला आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी ऑप्शनचा जर विचार करायचा झाला तर 15 पट, 10 पट, 12 पट, 8 पट असे होताना पाहायला मिळालेले आहेत. तुम्ही आज बँक निफ्टीमध्ये किती प्रॉफिट केलेला आहे किंवा ट्रेंडच्या अगेन्स्टमध्ये होता का हे कमेंटमध्ये कळवा. आणि बरेच जण पाहतायत परंतु लाईक करत नाही तर तुम्ही लाईक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आता उद्या कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो पहा. एक चांगला ब्रेकआउट आहे परंतु निफ्टीची साथ नाही आहे, त्याच्यामुळे आता याच्यावरती मार्केट सस्टेन करणं थोडं डिफिकल्ट वाटते. जर बँक निफ्टी रेंजमधून बाहेर पडली नाही तर बँक निफ्टीसुद्धा प्रेशरमध्ये येऊन पुन्हा डाऊन साईडला येण्याची शक्यता आहे. मग उद्यासाठीचे जे महत्त्वाचे लेवल आहेत खरं तर आजचा जो हाय बनलेला आहे तो एक स्ट्रॉंग हाय म्हणता येणार नाही आहे. तिथून एक प्रॉफिट बुकिंग आलेला आहे. म्हणून उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन पुन्हा 51-600 ही लेवल ब्रेक करते, लक्षात घ्या 51-600 ब्रेक करते तर नक्कीच तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. आता डाऊन साईड कुठपर्यंत तर 51-200 ही एक महत्त्वाची लेवल ठरणार आहे. कारण का सेकंड टाईम ब्रेकआउट आहे, फर्स्ट टाईम रेजिस्टन्स फेस केलेला होता, त्याच्या अगोदरही एक रेजिस्टन्स होता. म्हणून 51-200, 51-150 ही जी लेवल आहे ना ती महत्त्वाची ठरू शकते. फ्लॅट ओपन होऊन इथे येऊन डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवत असेल ना तर ही बाईंगची लेवल आपल्यासाठी असणार आहे 51-200. 51-200च्या खाली सुद्धा लगेच डाऊन साईड ट्रिगर होईल का तर शक्यता कमी आहे. कारण का जर पाहिलं तर तुम्ही एक छोटे मोठे का होईना परंतु सपोर्ट आहेत आणि नवीन सपोर्ट आहेत, त्यामुळे आपण सांगू शकत नाही की किती सपोर्ट परफेक्टली वर्क करत आहेत. म्हणून आपण थोडं सावध राहायचे. डाऊन साईडला जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस मोठा येऊ शकतो, क्वांटिटी म्हणून थोड्या कमी ठेवायच्या आहेत. अपसाईडला सुद्धा जोपर्यंत निफ्टी ब्रेकआउट देत नाही आहे तोपर्यंत अपसाईडच्या सुद्धा क्वांटिटी आपल्याला, जर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड करत असाल तर 30-50% क्वांटिटीने करा. अपसाईडचा ट्रेड प्लॅन करत असाल 51-600च्या वरती तर 50-70% क्वांटिटीने करा. 100% क्वांटिटी कधी घ्यायच्या आहेत ज्यावेळेस निफ्टीमध्ये ब्रेकआउट येईल किंवा निफ्टीमध्ये ब्रेकडाऊन येईल. जर ब्रेकडाऊन आला तर डाऊन साईडला तुम्ही इथे पूर्ण 100% क्वांटिटी करू शकता आणि ब्रेकआउट आला निफ्टीमध्ये तर इथे 100% क्वांटिटी प्लॅन करू शकता. मग निफ्टीसाठीची जी महत्त्वाची लेवल आहे बँक निफ्टीसाठी ती 50-200 आहे. म्हणजे 50-200 पर्यंतचा प्रत्येक डीप हा तुम्ही बाईंगसाठी यूज करू शकता. आणि जे शॉर्ट साईडचे ट्रेड प्लॅन करायचे म्हणजे 51,000 ब्रेक झालं तर 50-600 पर्यंत म्हणजे हा 300-400 पॉईंट आहे. याच्यामध्ये स्कॅल्पिंग करू शकता. छोटे मोठे ट्रेड म्हणजे ही 400 पॉईंट डायरेक्ट टार्गेट न घेता 200-200 पॉईंटचे किंवा 150-150 पॉईंटचे 3 टार्गेट या पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत चालायचं आहे म्हणजे 50-600 असेल, 50-400 असेल आणि फायनल 50-200 इथपर्यंत आपल्याला प्रत्येक डीपवरती बाईंगची संधी आहे हे लक्षात घ्यायचं आहे. पण पूर्ण क्वांटिटीने कुठेही बाईंग करायचं नाही आहे. जर 50-200 ब्रेक झालं तर आता त्यामुळे उद्या बँक निफ्टीमध्ये थोडं सावध ट्रेड करायचं. अपसाईड भेटलं तर चांगलं आहे, डाऊन साईडला थोडं सावध ट्रेड करायचं आहे. कारण का खूप मोठी रेंज आहे. तुमचा स्टॉप लॉस जर प्लेस करायचा असेल आणि मोठं टार्गेटसाठी प्लॅन करायचं असेल तर स्टॉप लॉस मोठा येतो कारण का तो 50-200च्या आसपास येतो. जर 50-200च्या खाली मार्केट उद्या जातं किंवा त्याच्या जवळपास जाते तर मग आपण पुढचं डिरेक्शन काय असू शकतं हे पाहूयात. तोपर्यंत 50-600 आहे, 50-800 आहे आणि 50-400 आहे. हे 200-200 पॉईंटवरती एक छोटे छोटे सपोर्ट आहेत. आणि जोपर्यंत 51-200च्या खाली येत नाही तोपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये 51-200 असेल किंवा 51,000 फायनल लेवल, जोपर्यंत 51,000 ब्रेक होत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये शॉर्ट पोझिशन घ्यायची नाही आहे. 51,000च्या खालीच तुमचा पहिला पुट बनणार आहे आणि 51-600च्या वरती कॉल मध्ये नो ट्रेड झोन असणार आहे आणि निफ्टी काय करते त्यावरती बऱ्यापैकी अवलंबून असणार आहे. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.